निष्ठेच्या बाबतीत सांगत असताना निष्ठा काय असते ही माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता गेले 98 सालापासून जेव्हा काँग्रेसचं काम करतोय तर गेले आज जवळजवळ 26 वर्ष आम्ही काँग्रेसचं काम करतोय। काँग्रेस सत्तेत असू नसो परंतु खऱ्या अर्थाने तेव्हासुद्धा सहकार्यामध्ये शिकायला सुचंद्रबाई जगताप यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम केलं। प्रसंगी स्वतःच्या खिशातले पैसे घेऊन कार्यकर्त्यांना उभं करण्याचं काम केलं। आणि तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 साली झाली। आदरणीय पवारसाहेबांनी पक्ष स्थापन केला आणि आज तसं पाहिलं तर दिल्ली हलवायचं काम फक्त महाराष्ट्रात एकमेव नेता हे पवारसाहेब करू शकतात। हे खूप या सर्व महाराष्ट्राला सर्व जगाला माहिती आहे। आणि आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा त्यांच्याच पक्षाची जेव्हा गद्दार झाली 2 पक्षाची फूट पडली तेव्हा मात्र काँग्रेस आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीमागे पुरंदर तालुक्यामध्ये भक्कमपणे उभे राहिली आणि आदरणीय ताईंच्या पाठीमागे तेव्हासुद्धा आमच्या विद्यमान आमदारांना समोरून जे फुटलेल्या गद्दार पक्षांनी सुद्धा तेव्हा प्रलोभन दाखवली की निजे गावामध्ये तुम्हाला मदत करतो। परंतु सत्ता येत असते जात असते पदे येत असतात जात असतात परंतु एक निष्ठा म्हणून आदरणीय काकांचा वारसा आदरणीय विद्यमान संजय जगतापांनी चालवला आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील पवारसाहेब असतील आदरणीय ताई असतील यांच्या मागे भक्कमपणे विद्यमान आमदार उभे राहिलेले आहेत आणि पक्षनिष्ठा तेच आमचे सर्व कार्यकर्ते असतील। गेलेले ते सर्व कावळे होते आणि आता जे राहिले सर्व मावळे आहेत। त्यामुळे 100 कावळ्याला आमदारापेक्षा तुमचे 10 मावळे ते 100 कावळ्यांना नक्कीच भारी ठरणार आहेत। आणि जसं सुप्रदायांना पुरंदर तालुक्याने मताधिक्य दिलं त्याची उत्तर आहे म्हणून आत्तासुद्धा सुप्रदायांचा राष्ट्रवादी शरद पवारचंद्र गट आता आमच्या पुढं 2 पावलं म्हणून काम त्या ठिकाणी करतोय आणि नक्कीच त्याची उत्तरही नजीकच्या काळामध्ये सुप्रदायचा गट असेल शरद पवारचंद्र साहेब गट असतील उद्धवसाहेब ठाकरे गट असेल आम आदमी असेल आणि सर्वसामान्य जनता असेल ही प्रचंड मताधिक्याने आदरणीय संजय जगताप यांना विधानसभेत परत पाठवणार आहे आणि त्याची एक परतफेड म्हणून संजय जगताप नजीकच्या काळामध्ये नक्कीच त्याचे मंत्रिपद घेऊनच पुरंदर तालुक्यात येणार आम्हाला आशा वाटते।